विकेट त्यानं कमावली अवघ्या 5 धावा खर्च करत असताना. चांगली बॉलिंग आपल्या टीमसाठी पेश केली. नाणेफेकी जिंकली आहे. श्री 11 टीमनं स्वीकारली आहे फिल्डिंग आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खेळी करण्यासाठी SK वॉरियर्स टीम देखील तयार होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना श्री 11 टीमनं पहिला मॅचमध्ये विजय संपादन केला. आता दुसरी मॅच निर्णायक मॅच टेबल पॉईंटमध्ये 2 पॉईंटनं आपण पाहतो चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते ती श्री 11 टीम. निखिल तांबोली आणि नवनाथ ठोंबरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. 5 षटकांचा सामना. विनंती करतो वारंवार जास्तीचा विलंब आपण खर्च करू नका. नाणेफेकी हरल्यानंतर SK वॉरियर्स टीमच्या खात्यामध्ये आली आहे ती बॅटिंग. इथून गोलंदाजीसाठी तयार होत असताना पाहायला मिळेल श्री 11 टीम. एक मॅचचा अनुभव आहे. पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केली आहे. बनवली आहे जागा KPL 4थ्या पर्वामध्ये या श्री 11 टीमनं. पुन्हा दुसऱ्या युद्धासाठी तयार होत असताना विनंती करतो जास्तीचा विलंब लावू नका. ऋषी बोडके येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरला पॉवर प्लेच्या षटकाला इथून सुरुवात केली जाईल. पहिला बॉल ऋषीच्या माध्यमातून इथून थोडेसे मागे थांबलं. फक्त एक सिंगलनं सुरुवात पाहायला मिळते श्री गणेशा होत असताना SK वॉरियर्स टीमचा. सेकंड बॉल निखिल साठी संधी. या बॉलला अतिशय वेगानं ऋषीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या मॅचमध्ये देखील या मॅचमध्ये देखील संधी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे आणि लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर सेकंड बॉल डॉट. तिसरा बॉल खोलवर टप्प्याचा उडवलाय. वेगाने धावतात उलट्या दिशेने प्रयत्न पाहायला मिळतो. अखेरीस चेंडू अडवला जाईल. फील्ड आणि फेकी तोपर्यंत इथे तिसरीचं कॉलिंग दिलं होतं परंतु थांबवलं. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. चौथा बॉल कार्पेट लेवलने ऑन साईडला फटका. डीपमध्ये लॉंग ऑनला आहेत गौरव. सांभाळतात ऑन साईडची सीमारेषा. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ऋषिकेश बोडके यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गुडलँड स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर टॉस होत असताना पाहायला मिळतोय. ओळखता आला नाहीये नवनाथ. आपण पाहाल तर या खेळाडूने देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. मुख्य आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहाल आता खेळाडूच्या भूमिकेत यावेळेला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. भरपूर उंचावरती डीप मध्ये गौरव अंदाज बांधतात. पकडली जाईल झेल.
हादरा क्रमांक पहिला लागत असताना पाहायला मिळेल SK वॉरियर्स टीमला. बॅक टू द डगआउट नवनाथ. स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला गेलं 3 चेंडू अवघी 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये. चांगला झेल पकडला गौरवने. 4 धावा धावफलकावरती गडाच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली. चांगले षटक पाहायला मिळालं ऋषीचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्षद पोहोचतात. अष्टपैलू कामगिरी करणारा हा देखील खेळाडू सातत्यानं चांगल्या पद्धतीनं कोलविलीकरांच्या साठी आपण याच्या माध्यमातून देखील खेळ पाहत असतो. तोच हर्षद आता वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचेल. गोलंदाजी मार्कवरती सुजित येतात. सेकंड ओव्हरला सुरुवात. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल यावेळेस यस बीमरचा नो चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीटची संधी असणार आहे. ऑफिशियल आपण पाहू शकाल. गणेगाव चिंचवली टीमसाठी सातत्यानं अष्टपैलू कामगिरी करणारे आमचे सर्वांचे लाडके तिखंडे सर चांगली अंपायरिंग करतात. फ्रीटचा चेंडू यावेळेस चांगल्या पद्धतीनं फेकत असताना पाहायला मिळतील. पहिला बॉल नक्कीच आपण पाहिला तर जास्त उंची पाहायला मिळाली. लगेच पंचांनी घोषित केला नो. त्यानंतर फ्रीटची संधी आली. पहिल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली डॉट बॉलनं. तितपत चांगला निखिलला फायदा उचलता आला नाही. 5 धावा धावफलकावर. सेकंड बॉल फटका जबरदस्त आहे. डीप मध्ये महेश कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतात. चांगला झेल. हादरा क्रमांक दुसरा लागत असताना पाहायला मिळेल SK वॉरियर्स टीमला. बॅक टू द डगआउट निखिल. न्यू बॅटर तेजस पोहोचतात. इनर नंबर 4 वरती दाखल होतील. पाहायला गेलं ना गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या पद्धतीचे गोलंदाज इथे आपण पाहतो आजमावले जातात. पहिल्या ओव्हरमध्ये आले ऋषी. तदनंतर आता सुजित त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना एक मौल्यवान विकेट देखील सुजितने कमावली आहे. स्ट्रायकरवरती पोहोचले तेजस. 5 धावा अवघ्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरा बॉल तेजसच्या बॅटमधून फटका जबरदस्त आहे. आक्रमण तिसऱ्या बॉलवरती 6 धावेचं कडाका देऊन जाईल आता सुजितच्या गोलंदाजीवरती. 6 धावा. 6 धावेनं धावफलक उंचावताना 11 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये धावसंख्या कन्वर्ट होतीये. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातील. चौथा बॉल तेजससाठी खोलबर टप्प्याचा पाहायला मिळाला. 6 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं थोडं प्रेशराईज केलं जाईल गोलंदाजाला. परंतु कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता न डगमगता न थांबता सुजितची आपण गोलंदाजी अनुभवतोय. चांगल्या पद्धतीने फेकला. अतिशय वेगानं खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला डॉट बॉल. पाचवा बॉल या बोलेस दिशाहीन पाहायला मिळतो. यस पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती ॲड होईल. यावेळेस फटका तेजसच्या बॅटमध्ये डीप मध्ये महेश आहेत. यावेळेस देखील कुठल्याही प्रकारची चुकी नाही.
लगातार आपण बाल त्या झोनकडे महेशने पकडल्या. 2 मौल्यवान झेल. हादरा क्रमांक इथवर तिसरा लागत असताना बाला मिळतोय SK वॉरियर्स टीमला. बॅक टू द डगआउट बाला मिळतील तेजस तांबोली. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. अंकुश डांगरे पोहोचले मैदानाच्या आतमध्ये आणि फटका 4 धावेनं पाहायला मिळतोय. सोळा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकं इथं समाप्त झाले. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा आपण पाहतो वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकासाठी ऋषी पुन्हा तयार होत असताना हर्षद आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळी साकारतीय. इथून केली जाईल सुरुवात तिसऱ्या ओव्हरला. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल भरपूर उंचावरती वेगाने धावतायत. मागे राहिले क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न इथं केला जाणार नाहीये. चांगली कॉलिंग अंकुशनं आपण पाहतोय केली आहे. थांबवलं नॉन स्ट्रायकर वरती हर्षदला. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टोटल 17 या आकड्यावर 17 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात केली ऋषीने. सेकंड बॉल अतिशय वेगानं परंतु दिशाहीन लगेच ती मिस करत असताना पाहायला मिळतात ऋषी. व्हाईट बॉल अतिरिक्त दाबेचा बारणा पाहायला मिळतोय. सेकंड बॉल फटका जबरदस्त. अंकुश डांगरे म्हटल्यानंतर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आपण पाहतो फटका खेचलाय. भरपूर मोठी आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले होते. झालं मांडलं होतं परंतु त्या विरोधात फटकेबाजी करत असताना अंकुश डांगरे यांच्या बाटमधून चौकार येतोय. 4 धावाने टोटल उंचावली आहे. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या फटक्यांची आता गरज आहे. पाहायला गेलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 22 धावा धावफलकावरती किमान 50चं टार्गेट ठेवणं इथून गरजेचं असेल. कारण पाहायला गेलं तर चांगले फलंदाज श्रीलेवन कोलिवली टीमकडे देखील आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आपण अनुभवली आहे पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन करत असताना. यावेळेस कार्पेट लेबलनं फटका डीपमध्ये गौरव आहे.
फक्त एक सिंगल पाहायला मिळते. एक चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक पाहायला मिळतो ऋषीच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल. 23 धावा धावफलकावरती. चौथा बॉल कार्पेट लेवलने पुन्हा एकदा ऑन साइडला. डीप मध्ये गौरव आहेत, वेगाने धावलेत. दुसरीचा प्रयत्न, डिमांड, सेकंडचा कॉल कंप्लीट पाहायला मिळतोय. यशस्वीरित्या कंप्लीट 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा येणं गरजेचं आणि तेच प्रयत्न फलंदाजाकडून पाहायला मिळतंय. फटका जबरदस्त, भरपूर उंचावरती. गौरव आले, जेल खाली पकडली आहे, चांगली जेल. हादरा क्रमांक 4 लागत असताना SK वॉरियर्स टीमला बॅक टू द डगआउट. 1 मोर विकेट डाऊन. हर्षद. तिसऱ्या षटकातील लास्ट बॉल. लास्ट बॉल उकडून लावले, मिडल एसटी. शेवट गोड करत असताना ऋषी बोडके. यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे फर्निचर बिघडवलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश पोहोचले होते आणि स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळतील. कुणाल ना रे तो 25 धावा धावफलकावरती आणि लगाम लावण्याचा प्रयत्न केले जातात. पाहायला गेलं ऋषीचे मागील ओव्हरमधील शेवटचे 2 चेंडू, 2 चेंडूवरती 2 मौल्यवान विकेट कमावल्या. टोटल 25 धावा बनवत असताना 5 गडी गारद झालेत SK वॉरियर्स टीमचे. जाऊया मॅचकडे. आता इथून सुरुवात. चौथ्या ओव्हरला गौरवचा पहिला चेंडू. यस, 1 चान्स आपण पाहतोय. भरपूर टॉस होत असताना चेंडू पाहायला मिळाला. इथून आता पुन्हा अशी चुकी केली तर यस नक्कीच पंच वाईट बॉल घोषित करतील, यात शंका नाही आहे. डॉट बॉलची सांगता. अंकुश स्ट्रायकरवरती आहे. 4 चेंडू वैयक्तिक 9 वरती खेळी साकारत असताना आपल्या टीमसाठी अंकुश. सेकंड बॉल चांगल्या पद्धतीनं गौरवशाली गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सलगचे 2 निर्धाव आल्यानंतर पुन्हा तयार तिसऱ्यासाठी. इथून आपण पाहतो जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. खेळपट्टी लगत राहिलाय चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव घेता येणार नाही. लगाम लावली जाते. अगदी पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं चातुर्यानं चालाकीनं गोलंदाजी करत असताना गौरव आमच्या साईडला स्कोरिंग करत असताना इथवर आम्हाला सांगून गेले आणखी एक मॅच जिंकायची आहे. टेबल पॉईंटवरती चांगल्या स्थितीमध्ये माझ्या टीमला घेऊन जायचे, त्याच अनुषंगानं गोलंदाजी. चौथा बॉल अगदी आपण पाहाल अर्ध्यावरती चेंडू असतानाच आवाज निघाला. हा बघ मधला उडवलाय. आणखी एक हादरा लागला जाईल. हादरा क्रमांक इथून 6वा लागत असताना SK वॉरियर्स टीमला 9 धावा बनवत माघारी परततील अंकुश.
4 चेंडू आपण पाहिलेत गौरवच्या. असं वाटत असेल कदाचित गौरवला आधी गोलंदाजी दिली असती तर आणखी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. स्वतःवरती भरपूर खुश पाहायला मिळतोय. 4 बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. एक मौल्यवान विकेट अंकुशची माघार आली. न्यू बॅटर रिनाट नंबर 8 वरती पोहोचतात स्वप्नील. यावले यस पंच आमचं लक्ष वेधून घेत असताना चांगली पंचगिरी आणि चांगलं सहकार्य पंचांचं देखील आम्हाला लागतात. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त दावेचा भरणा होईल. अतिरिक्त दाबेनं टोटल थोडीशी पुढे सरसावत असताना स्थिरावली होती. 25 या आकड्यावरती पोहोचते 26 या आकड्यावर. 5वा बॉल यावलेस आता चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. टॉस झाला. चेंडू मिडल एस्टीवरून कुठल्याही प्रकारची धाव घेता येत नाही. डॉट बॉलची सांगता आता इथून पाऊल गौरवचं मेडन ओव्हरच्या दिशेनं पाहायला मिळेल. यावेळेस लास्ट बॉल यस डॉट नक्की झाला. एक वाईड हाताले मेडन ओव्हर हुकली आहे गौरवची, परंतु चांगली गोलंदाजी करामत करत असताना एक मौल्यवान विकेट त्यांनी मिळवली. 26 आकड्यावरती थांबवलं 4 ओव्हरमध्ये. आता अजूनही आणख्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उन्हाचा तडाखा भासतोय. विनंती असेल ड्रिंक ब्रेकमध्ये आपण नक्कीच जास्त पाण्याचं सेवन करा. दत्तादादा तांबोली यांच्या माध्यमातून तब्बल 20 जार या स्पर्धेसाठी देण्यात आल्या. तदनंतर गणेशदादा तांबोली यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स प्रत्येक मॅचमध्ये देण्यात आल्या. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतात. निर्णायक अंतिम टप्प्यामध्ये हा सामना आपण पाहाल. पहिल्या डावाचा नितेश येतात गोलंदाजी मार्कवरती. कमीत कमी धावसंख्येवरती अगदी लो स्कोर मॅच आपण अनुभवतोय. SK वॉरियर्स टीमकडून 6 विकेट अद्यापपर्यंत गमावण्यात आल्यात. 26 या आकड्यावरती लगाम. फटका समोर डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक सुजित. फील्ड आणि फेकी अतिशय वेगानं चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एक सिंगल. यावेळेस आपण पाहतोय फर्निचर बिघडून ठेवत असताना आणखी एक जबरदस्त विकेट कमावत असताना लास्ट ओव्हरमध्ये नितेश शिनारे. सत्तावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विचार करायला गेलं या मॅचचा तर अगदी लो स्कोर मॅच अनुभवायला मिळतीये. चांगल्या पद्धतीनं भेदक मारे केले जात आहेत गोलंदाजांच्या मार्फत. 4था बॉल संभाजी डांगरे यांच्यासाठी. फटका जबरदस्त कार्पेट लेवलने ऑन साईडला. डीपमध्ये आहेत गौरव. फक्त एक सिंगल आली आहे. फील्ड आणि फेकी गौरवची पाहायला मिळेल. तोपर्यंत फक्त एक सिंगल. यावेळेस कार्पेट लेवलनं फटका पुन्हा गौरव फील्ड आणि फेकी करील. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न परंतु अयशस्वी पाहायला मिळेल. धावाच्या स्वरूपात हादरा लागला जाईल. SK वॉरियर्स टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील कुणाल. वेदांत पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल स्लोबर डिलिव्हरी पाहायला मिळते. यस षटक संपल्याचा इशारा. पहिल्या डावाची होईल समाप्ती. 8 गडी गमावल्यानंतर अवघ्या 29 धावसंख्येवरती थांबवण्यात आलंय SK वॉरियर्स टीमला. बनवायच्यात आता सेकंड
इनिंगमध्ये टोटल 30 बॉलवरती 30. बॅटर आपण जास्तीचा विलंब लावू नका. लगेच चेंडूची पडताळ झाल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. आणि विनंती असेल SK वॉरियर्स टीमला, कॅप्टनला, की आपण आता क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेचच आपण सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. महेश आणि त्याच्या साथीला आहेत गौरव. खूप चांगली करामत केली पहिल्या इनिंगमध्ये गौरवने. गौरवशाली गोलंदाजी हाताळली. आता पुन्हा संधी सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगची त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच जास्तीचा विलंब न लावता लगेच आपण मॅचला सुरुवात करायचं आहे. छोटंसं टार्गेट पाहायला गेलं बनवायच्यात येणाऱ्या 30 बॉलवरती 30. एक चेंडू एक धावसंख्येची सरासरी राखत इथून खेळावं लागेल ते श्रीलबन कोलिब्ली टीमला. गोलंदाजी मार्क वरती तेजस येतात, माफ करा हर्षद येतात. हर्षद पाहायला गेलं तर कोलिवली टीमसाठी सातत्यानं पॉवर प्लेचं षटक या गोलंदाजाच्या हातामध्ये आम्ही अनुभवतो पाहत असतो. आता या मौल्यवान क्षणी आता गोलंदाजी हर्षदला करायची आहे, थांबवायचं आहे. अवघ्या 30 या आकड्यावरती श्रीलवन टीमला सेकंड इनिंगला सुरुवात इथून होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल हर्षदचा, पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी महेशसाठी. पहिला चेंडू हलक्या हातानं इथून आपण पाहतोय. यस, धावबादच्या स्वरूपात ही विकेट पाहायला मिळेल. महेश इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती करामत हर्षदच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतीये. हादरा क्रमांक पहिला. पाहायला गेलं तर पहिल्या मॅचमध्ये देखील तितपत चांगली कामगिरी करता आली नाही महेशला, आणि या मॅचमध्ये देखील अगदी सहजरित्या धावबाद होत असताना पाहायला मिळतोय. यस, नक्कीच आपण पाहतोय चेंडू एस्टांवरती आदलताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. स्वस्तात माघारी परताय महेश. न्यू बॅटर नितेश पोहोचतील मैदानाच्या आतमध्ये.
सेकंड बॉल या वेळेस आपण पाहतोय भरपूर उंचावरती अगदी अक्रॉस लाईन खेळायचा होता, पूर्ण बॉडीचा मोमेंटम चेंज केला होता गौरवने, परंतु बॅट अँड बॉलचा तितपत चांगला संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता सातत्यानं या गोलंदाजाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही अनुभवलेल्या बऱ्याचशा मेडन ओव्हर देखील आहेत. तोच गोलंदाज आता हर्षद गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडू पाहायला गेलं, एक मौल्यवान विकेट पहिल्या बॉलवरती आली आहे. सेकंड बॉल डॉट. तिसरा बॉल वेगानं इथून यस पंच आमचं लक्ष वेधून घेतात. वाईट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. अतिरिक्त दाब्याचा भरणा, अतिरिक्त दाबेड श्री गणेशा श्रीलमन टीमसाठी. तिसरा बॉल अक्रॉस द लाईन फटका गौरवच्या बॅटमध्ये हलक्या हातानं कार्पेट लेवलने डीपमध्ये अंकुश आहेत. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. चौथा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न नितेचा. इथे आपण पाहतो चांगली फील्ड आणि फेकी डेंजर झोनकडे होते गौरव. पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पाहायला मिळतील. फक्त एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल 4 चेंडूवरती पोहोचली आहे. 3 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे. हर्षद गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतो अवघ्या 3 धावा खर्च करत असताना. पाचवा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी. मी म्हटलं या गोलंदाजाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही भरपूर साऱ्या मेडन ओव्हर पाहिला. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती हर्षद तांबोली आपल्या गोलंदाजाची नजाकत दाखवत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू इथून समाप्त झाले. उर्वरित आता या ओव्हरमधील लास्ट बॉल. गौरवला अगदी उभं ठेवलंय हर्षदने. लास्ट बॉल संयमानं हलक्या हातानं. गौरवला देखील माहिती आहे एका ओव्हरचा खेळ कमी धावसंख्येचा राहिला तर चित्र बदलतं असं नाही, कारण संयमानं जितका खेळ तुम्ही चांगल्या पद्धतीनं खेळा तितकाच पुढे जाऊन फायदा होत असतो. आणि आपण पाहतोय लास्ट बॉलवरती संयमानं घेतली सेन्सिबल फक्त एक सिंगल. पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. टोटल 1च्या बदल्यामध्ये जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. अजूनही विजयासाठी टोटल 26 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडू 26 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आणखी एक वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे कोलिवलीकरांसाठी. सातत्यानं चांगल्या पद्धतीनं कोलिवलीकरांचं क्रिकेट ज्यानं बहरलं तो तेजस आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात. तेजसचा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय अगदी यष्टीरक्षकानंतर स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे. मिळतील या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती 4 धावा. तेजसच्या पहिल्या बॉलवरती आलेल्या ह्या 4 धावा अगदी आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. चांगल्या पद्धतीनं यष्टीरक्षण करत असताना अगदी स्वतःला चेंडूपर्यंत झोकून देत असताना पाहायला मिळाले, परंतु अखेरच्या क्षणापर्यंत चेंडू काही अडवता आला नाही. 4 धावा आल्या. 4च्या मदतीने टोटल 8 या आकड्यावर.
सेकंड बॉल यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. 4 धावा आल्यानंतर लगेच कमबॅक. अतिशय वेगावरती स्वार होऊन आग ओखत असतो सातत्यानं. तेजस देखील वेगाचा बेताज बादशाह म्हणून मी त्याचं वर्णन केलं, हे काही चुकीचं नाही. आपण पाहतोय, अनुभवतोय. खोलवर टप्प्याचा ब्लॉकला टाकला होता. गौरव आहेत म्हटल्यानंतर अशा प्रकारची करामत पाहायला मिळते. अतिशय वेगाने आले हर्षद चेंडू पर्यंत फील्ड आणि फेकी तोपर्यंत 2 कंप्लीट झालं. गौरव म्हटल्यानंतर स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तो करतो. चटणी भाकरीचा राजा. आणि करण आम्हाला सांगतायत तेजस म्हटल्यानंतर चटणी भाकरीचा राजा म्हणून ज्याची कोलिवली गावामध्ये ओळख आहे तो तेजस आपण पाहतो गोलंदाजी बार्कवरती. हलक्या हातानं इथे स्लेपचं क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाला ना आपल्या टीमला सावरत असताना पकडतात. जेल ज्या विकेटची गरज होती ती विकेट तेजसच्या या ओव्हरमध्ये आली आहे. मागील मॅचमध्ये ज्यानं करामत केली होती तो गौरव आता मात्र माघारी परतत असताना पाहायला मिळेल या मॅचमध्ये. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय शंकरदादा माळी उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा या स्पर्धे ठिकाणी आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. चार चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. गौरव अगदी स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळत. न्यू बॅटर ऋषी बोडके मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. पाचवा बॉल ऋषीसाठी संयमानं अगदी हलक्या हातानं प्लेट करत असताना बाल कदाचित या बॉलवरती मोठा फटका समोरच्या दिशेला खेचला असता तर आला असता, परंतु तो प्रयत्न पाहायला मिळाला नाही. दत्तादा डांगरे यांच्या शुभ हस्ते आपण दत्तादा तांबोले यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शंकरदादा माळी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. यावेळेस फटका जबरदस्त आहे परंतु डीप मध्ये आहेत हर्षद. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. येणारे 18 चेंडू अजूनही विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 18 पाहायला गेलं ना विचार केला मॅचचा 30 चेंडू 30चे समीकरण होतं. तदनंतर आपण पाहतो आता समीकरणामध्ये चेंजेस 18 बॉल 18चा आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी जर का चालू राहिली तर नक्कीच ही लो स्कोर मॅच रफ अँड टफ होत असताना पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतील ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत असताना गोलंदाजी केली तो हर्षद आता पुन्हा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हर्षदचा पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप करत असताना नितेश आपण पाहतोय एक धाव इथून कंप्लीट. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात एका धाब्यानं पाहायला मिळेल. यानंतरची पुढची मॅच चार्वे अँड ध्रुव 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेल NB ब्रदर्स 11 टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी या. हर्षद गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉलवरती आले एक सिंगलला झाली स्ट्राईक. रोटेट स्ट्रायकर एंडवरती पोहोचलेत बोडके साहेब. यावेळेस आपण पाहतो हलकीशी कडा चांगलं स्लिपचं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात.
कदाचित इथे चुकी झाली असती तर बोनसच्या स्वरूपात फाईन लेगला 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल मॅचला पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती हर्षद, 2 चेंडू हाताले, 2 चेंडूवरती 2 सिंगल. ये चल रे. तिसरा बॉल या बॉलेस अतिशय वेगानं, गोलंदाजाची ओळखच वेगाचा बेताज बादशाह म्हणून आहे. सातत्यानं चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आम्ही कोलिवलीकरांसाठी या गोलंदाजाकडून अनुभवत असतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आता पेश करत असताना 3 बॉल हाताले, 3 बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना पाहायला मिळालं. शंकरदादा माळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा. समोरच्या दिशेला फटका आहे डीपमध्ये, निखिल फील्ड आणि फेकी, तोपर्यंत आणखी एक सिंगल. दोन्ही फलंदाजाकडून मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. वाट पाहतायत एखादा नॉर्मल गोलंदाज येईल आणि त्यावरती फटकेबाजी करू, कारण हर्षदच्या गोलंदाजीवरती वाकडे तिकडे फटके मारणे तितकंच शक्य नाही, कारण सातत्यानं चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असतो हर्षद. आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. NV ब्रदर्स टीमनं टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते चार्वे अँड ध्रुवी 11 टीमला. चार्वे अँड ध्रुव 11 टीमला. 5वा बॉल चांगल्या पद्धतीनं खेळलेत ऋषी, सीमारेषेलगत फील्ड आणि फेकी, तोपर्यंत दुसरीची डिमांड कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. पाच चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झाला. उर्वरित अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 धावा धावपळकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. तीच समीकरण इथून कंप्लीट करायचं विजयासाठी श्री 11 टीमला. यावेळेस लागूड अपील इथून चांगल्या पद्धतीनं थांबवण्याचा प्रयत्न. यस, लास्ट बॉल डॉट आलाय, इथून संपलाय षटक 3रं. आता पाहायला गेलं तर अखेरच्या टप्प्यामध्ये सामना सेकंड इनिंगचा खेळ आपण अनुभवतोय. येणारे निर्णायक 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 13चं समीकरण. पाहायला गेलं गोलंदाजांचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये हर्षदने गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर तेजस आले, सेकंड स्पेलमध्ये आपण त्यांची गोलंदाजी पाहिली, 8 धावा खर्च करत असताना. पुन्हा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 3रं षटक हाताळत असताना हर्षदने खर्च केले अवघ्या 5. अशा पद्धतीने टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 17 अजूनही बडवायच्या विजयासाठी. येणाऱ्या 12 बॉलवरती 13. बारा चेंडू 13चं समीकरण. निखिल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. जमेची बाजू पाहायला गेलं, नितेश तह ठोकून बसलाय. स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकरवरती आहेत ऋषी. इथून पुन्हा एकदा मॅचला केली जाईल सुरुवात. जागा बनवत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थांबवलं नितेशने. डॉट बॉलची होईल सांगता चांगली सुरुवात इथून पाहायला मिळते 4थ्या ओव्हरला.
हॅलो हॅलो. सेकंड बॉल फटका जबरदस्त. तेजस आहेत अगदी वेगाने धावत आले आणि पकडला चांगला झेल. कदाचित हे विकेट म्हटल्यानंतर एक मोमेंटम तयार होत असताना पाहायला मिळतोय. श्री 11 टीमचा नितेश इथून माघारी परतत असताना पाहायला मिळेल. मोठा आदरा लागत असताना दत्तादा जोगळे इथवर उपस्थित होतात. डीजे वॉरियर्सचे ओनर. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं वा. तदनंतर शिवाजी दादा मार्के देखील उपस्थित आहेत. चार्बे अँड ध्रुव 11 टीमचे ओनर. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आदराने या मुख्य व्यासपीठावरती आपण देखील स्थानापन्न व्हा. घरची स्पर्धा आहे, लीग स्टेजची स्पर्धा. इथून आपण पाहतो पुन्हा एकदा निखिल तयार होत असताना 2 चेंडू हाताले. दुसऱ्या बॉलवरती गोल्डन विकेट आपण पाहिली नितेशची. तिसरा बॉल यावेळेस काय घडलं. वाईट बॉल. अरे ही तिकीटला असं दे ना. हिट विकेट आपण पाहतो मैदानाच्या बाहेर येत असताना. यस, वाईट बॉल नक्कीच असेल. अतिरिक्त धावफलकावरती ॲड होईल. पहिला बॉल डॉट आला. तदनंतर सेकंड बॉलवरती निखिलने करामत करत नितेशची विकेट मिळवली. तदनंतर आता आपण पाहतो तिसऱ्या बॉलवरती हिट विकेटच्या स्वरूपात स्वतःच्या चुकीच्या बदल्यात ही विकेट आपण पाहतोय आली आहे. वाईट बॉल नक्कीच आहे. 18 वरती पोहोचली आहे श्री 11 टीम. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये चांगल्या पद्धतीने खेळ आपण आता अनुभवतोय. एस के वॉरियर्स टीमचा लो स्कोर मॅच रफ अँड टफ होत असताना पाहायला मिळते आहे. दोन्ही टीम पकड बनवण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस सुजितच्या बॅटमधून फटका. निर्णायक क्षणी निर्णायक षटकार पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 6 वरती दाखल झाले सुजित आणि आल्या आपल्या बॅटिंगना आपला परिचय देत असताना निर्णायक षटकार येतोय. 4च्या मदतीने टोटल उंचावली आहे. जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावरती. आता या मॅच मधील समीकरण बदलत असताना अवघ्या 6 धावसंख्येची गरज आता विजयासाठी श्री 11 टीमला. कारण यावेळेस चांगल्या पद्धतीनं चांगल्या टप्प्यावरती पुन्हा कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे निर्णायक अजूनही 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज विजयासाठी श्री 11 टीमला. सुजित साठी हा चेंडू चुकी पाहायला मिळते. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथून केलाय नक्कीच, परंतु 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 6 वरती दाखल झाले सुजित आणि तदनंतर करामत आपल्या टीमसाठी करत असताना निर्णायक क्षणी निर्णायक 8 धावा त्यांच्या माध्यमातून आम्ही अनुभवतोय. 2 आलात, आता बनवायच्या अवघ्या 4. यावेळेस फटका जबरदस्त. तेजस आहे डीप मध्ये. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. लास्ट बॉल वरती आली फक्त एक सिंगलच्या मदतीने टोटल पोहोचली. आता 27 या आकड्यावरती बनवायच्या विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडूवरती निर्णायक 3. निर्णायक अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी श्री 11 टीमला. डगआउट मध्ये शांतता ठेवा विनंती करतो. डगआउटला श्री 11 टीमचा डगआउट थोडं शांत राहा.
सुजितच्या बॅटिंग कडे आता नजरा लागल्या गेल्यात. बनवायच्या निर्णायक 6 चेंडू वरती 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज येत आहेत नवनाथ. यावेळेला आपण पाहतोय लाऊड अपील. पंचांनी अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर द विकेट LBW. जगदीश दादा मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. काका 11 जोरदार आवाज आणि भरपूर प्रोत्साहित केलं जातं या खेळाडूला. आता पाहायला गेलं समीकरण बदललं. येणाऱ्या 5 बॉलवरती अजूनही हव्यात विजयासाठी. टोटल श्री 11 टीमला 3 धावा. 5 चेंडू 3चं समीकरण. बऱ्याच काल ऋषी बोडके नॉन स्ट्रायकर वरती थांबला. आता इथून ऋषीला नॉन स्ट्रायकर एंडवरची जागा सोडून स्ट्रायकर एंडकडे प्रवास करावा लागेल. कारण मॅचमध्ये मोमेंटम आणायचं असेल तर ऋषीसारख्या फलंदाजाला स्ट्रायकर एंडवरती आणणं देखील तितकंच गरजेचं. यावेळेस पुन्हा चांगली गोलंदाजी. इथून काय घडलंय. यस चुकी पाहायला मिळतीये. ऋषिकेश बोडकेला स्ट्रायकर वरती आणण्याच्या नादामध्ये आधीच जगदीशने सोडली क्रीज आणि इथून आता माघारी यावं लागेल ऋषीला. चालाकीनं चातुर्यानं जबरदस्त मॅच आपण पाहतोय. संघर्ष रंगत असताना पाहायला मिळतोय. 30 चेंडू 30चं समीकरण असताना मॅच अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचते. बनवायच्या अजूनही विजयासाठी येणाऱ्या 4 बॉलवरती 3 धावा. 4 चेंडू 3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बंटी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. स्वतःच्या खेळीवरती आता नाखुश असतील ऋषी. शिवाजी दादा मार्के यांच्याकडून पारितोषिक घेते. 4B11 ओनर. जर का षटकार मारून मॅच फिनिश केली तर तब्बल 500,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस कार्पेट लेवलने फटका आलाय. निकीला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतो. फंबल आणि चुकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आम्ही अनुभवतोय. विकेट आली आहे जगदीशची माघारी. समीकरणामध्ये बदल नक्कीच होईल. एक सिंगल ऍड करत असताना आता येणारे निर्णायक 3 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 2 धावसंख्येची. 3 चेंडू 2चं समीकरण. 30 चेंडू 30चं समीकरण आता येऊन ठेवलं अवघ्या 3 चेंडू 2 वरती. मैदानाच्या आतमध्ये विचार करायला गेला SK वॉरियर्स टीमचा तर खूप चांगली गोलंदाजी. डिफेन्स खूप चांगला पाहायला मिळतो SK वॉरियर्स टीमचा. हर्षद असेल, तेजस असेल, तदनंतर नवनाथ देखील आता अखेरीस शेवटच्या अंतिम क्षणाला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. कार्पेट लेवलने इथून एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. अंकुश डांगरे भरपूर वेगाने धावलेत. फील्ड आणि फेकी तोपर्यंत विकेट. फक्त एक सिंगल पाहायला मिळाली आहे. एक सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरसावत असताना पोहोचेल. आता 29 या आकड्यावरती आता गरज आहे येणाऱ्या निर्णायक 2 बॉलवरती 1 धावेची. 2 चेंडू 1चं समीकरण मैदानाच्या आत.
2 चेंडू 1चं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव. कारण आम्हाला सांगतात सुरुवात जेव्हा आमच्या कोलिवली टीमची झाली ना तेव्हा या गोलंदाजापासून आम्ही सुरुवात केली होती. ते नवनाथ कोलिवली गावचा ओरम क्रिकेटचा पहिला गोलंदाज करामत दाखवत असताना भरपूर सारा अनुभव क्रिकेटचा थांबवायच्यात. आपल्या टीमसाठी टोटल 2 बॉलवरती अवघी 1. फटका विजयाचा पाहायला मिळतोय. अखेरीस आपण पाहतो एक धाव कंप्लीट पाहायला मिळते. इथून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न SK वॉरियर्स टीमचे खूप अफलातून पाहायला मिळाले. अखेरीस आपण पाहतो विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल श्रीलबन टीम.